तर याची एनर्जी अशी कमी होऊन, हे रिॲक्टंट आहे, हे ट्रान्झिशन स्टेट आहे, हे प्रोडक्ट आहे. मग ह्याची एनर्जी कमी 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 होऊन एकदम झिरो होणार नाहीच. कुणाचीच एनर्जी ह्या विश्वामध्ये झिरो नाही, कारण कुणाचंच टेम्परेचर 0 केल्विन नाही. 0 डिग्री सेल्सिअस आहे, बट वी नीड 0 केल्विन. आणि त्या एनर्जीविषयी थर्मोडायनामिक्स झाले की मग त्यामध्ये आहे नाही एनर्जी ऑफ एनी मॉलिक्यूल किंवा सबस्टन्स 3/2 NRT वगैरे असं असते. तर टेम्परेचरवर डिपेंड करते ना. मग टेम्परेचर ॲब्सोल्यूट 0 शक्यच नाही. अपेक्षा कळाले? हॅलो, हो. हां ठीक आहे, चालतं. तर आता आपण बघितलं एंडो एक्झो. हे खूप कामाची गोष्ट आहे. तर एंडो एक्झो, एंडो म्हणजे ॲब्झॉर्ब, ॲब्झॉर्ब म्हणजे डेल्टा पॉझिटिव्ह, डेल्टा पॉझिटिव्ह म्हणजे एनर्जी काय झाली, वाढली का कमी झाली? वाढली. व्हेरी गुड. एनर्जी वाढली की सहसा स्टॅबिलिटी कशी होणार त्या कमी प्रोसेसमध्ये? होणार. हां, आणि स्टॅबिलिटी कमी झाल्यावर कोणतीही प्रोसेस जी आपल्या निसर्गामध्ये होते, प्रोसेस म्हणजे रिॲक्शन ही एक प्रोसेसच आहे. केमिकल रिॲक्शन ही एक प्रोसेस आहे. फिजिकल प्रोसेस भरपूर आहे. तर कोणतेही प्रोसेस 3 प्रकारचे असतात. एक ते ऑटोमॅटिकली होतात, जसं की उंचावरून खाली पाणी पडणे किंवा उंचावरून बॉल खाली घुरळत येणे, तशांना स्पॉन्टेनियस प्रोसेस म्हणतात. तर त्याच्या उलट्या प्रोसेस असतात, ज्याच्यामध्ये खालून बॉल वर जाणे, आपोआप जातो का, त्याला नॉन स्पॉन्टेनियस म्हणतात. नॉन स्पॉन्टेनियस. आणि काही प्रोसेस असे असतात, जसं की इथं टेबलवर बॉल ठेवलाय, त्याला इकडे जाणं किंवा इकडे जाणं असं काही टेंडन्सी आहे का त्याची? कुठंच काही टेंडन्सी नाही. ते नाही म्हणत नाही, होय म्हणत नाही. त्याला म्हणतात इक्विलिब्रियम. काय म्हणतात? इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियम म्हणजे कोणतीही प्रोसेस, आता हे खूप कामाच्या गोष्टी आहेत, अशा सतत लागणाऱ्या गोष्टी आहेत. एक लक्षात द्यायचं, केमिस्ट्री हा एक सब्जेक्ट असा आहे की जो मॅथ सारखा नाही, सरळ किंवा फिजिक्स सारखा नाही, सुटसुटीत चालणार नाही. ते कसं आहे, नुसतं मिक्सिंग 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 आहे. आणि पहिले 3-4 धडे परेशान करतात. असं वाटतंय की हे किती आहे याच्यामध्ये, आणि जे आहे ते मग त्यांच्यातच आहे, नंतर काहीच नाही असं आहे. नंतर नुसता हायवे, उगं पळायचं काम. तर ही सुरुवातीला ह्या छोट्या छोट्या गोष्टी येत राहतात. आता इक्विलिब्रियम, स्पॉन्टेनियस, नॉन स्पॉन्टेनियस, असे 3 प्रकार कळले का प्रोसेसचे? हो. आता कोणतीही प्रोसेस स्पॉन्टेनियस म्हणलं की आपोआप होते म्हणायचं आपण, आणि नॉन स्पॉन्टेनियस म्हटलं की बळजबरीनं होते. आता निसर्गामध्ये ज्या प्रोसेस होतात त्या स्पॉन्टेनियस असतील का नॉन स्पॉन्टेनियस? स्पॉन्टेनियस असणार. स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियसच असणार. म्हणून आता मला सांगा, जी प्रोसेस आपोआप होते, म्हणजे रिॲक्टंट असतो कोणतरी पुढे प्रोडक्ट असतो, असंच ना? मग आपोआप कधी हो. होणार? जर ह्या रिॲक्टंटला, आता ह्याला काय पाहिजे, प्रत्येक प्रोसेस पाहिल्या कशासाठी? स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी, बरोबर आहे? हो. म्हणजे त्याच प्रोसेस होणार आपोआप किंवा स्पॉन्टेनियस ज्यांच्यामध्ये एनर्जी काय व्हायला, इन्क्रीज व्हायली. अरे इन्क्रीज, एनर्जी इन्क्रीज झाल्यावर स्टॅबिलिटी, स्टॅबिलिटी काय होईल? कमी होईल. कमी होईल. मग आपल्याला स्टॅबिलिटी कमी करायची आहे का वाढवायची आहे? वाढवायची आहे. स्टॅबिलिटी वाढवायची आहे. म्हणजे तुला प्रोसेस कोणती, आता तू मला सांग, आता तू कुठेतरी एक बॉल ठेव, म्हणजे असा हवेमध्ये तू बॉल धरलीस इथं कुठेतरी असा, मग हवेत बॉल धरल्यावर हा जर खाली आला त्याची एनर्जी कमी होईल, पोटेन्शियल एनर्जी जी आहे ती, आणि वर गेला तर एनर्जी वाढेल. मग तो बॉल कुणीकडे जातो? हा सांग, कुठे जाईल आपोआप? वर जाईल. बर,
असं झालं का तू जरा गोंधळलीस, बाकी काही नाही, काहीच नाही, तू थोडं गोंधळलीस बघ. शांत. आता मला सांग, तू एका रूम मध्ये उभा आहेस आणि हा बॉल इथं पकडलीस तू हातात आणि सोडून दिलीस. सोडून दिल्यावर हा बॉल कुठे जातो? वर जातो का खाली जातो? खाली जाईल. खाली चाललाय. का खाली चाललाय? कारण खाली गेल्यावर त्याची पोटेन्शियल एनर्जी काय व्हायला? कमी होईल. कमी व्हायला. म्हणजे त्याला काय करावं वाटतंय? आपोआप प्रक्रिया जी होणार आहे. तसं तो वर बॉल जात नाही का? हो, जाऊ शकतो, आपण नेऊ शकतो ना त्याला वर, पण ते आपोआप चाललाय का? हो. आपोआप नाही. चाललाय का? आपलं महत्वाचं काम आहे आपोआप काय होते. मग आपोआप बॉल खाली चाललाय म्हणजे आपोआप त्याला तिकडे जावं वाटतंय जिकडे एनर्जी सांग कमी आहे. कमी होईल. जिकडे गेल्यावर एनर्जी कमी होईल, है का नाही? हो. किंवा स्टॅबिलिटी जास्त. जास्त होईल. म्हणजे निसर्गामधल्या सर्व प्रोसेसेस आपोआप किंवा कशा होतात? त्या दिशेत होतात. दिशा म्हणजे कळलं का? कोणत्याही प्रोसेसला दोन दिशा आहेत बेटा. एक आहे ही अशी फॉरवर्ड दिशा, दुसरी आहे त्याच्या उलटी दिशा. हो. जसे रिएक्टंट प्रोडक्ट मध्ये कन्वर्ट होतात तसेच प्रोडक्ट रिएक्टंट मध्ये कन्वर्ट होऊ शकतात. काय प्रॉब्लेम नाही, रिव्हर्सिबल रिएक्शन असतात. म्हणजे प्रत्येक प्रोसेसला दोन हो. दिशा आहेतच. तू तिथं बसलीस ना आता सध्या, तुझ्या मुवमेंटला हो. दोन दिशा आहेत. तू काहीतरी आता पेन उचलण्यासाठी हात हो. तिकडे नेलीस, त्याच्या उलटी पण दिशा आहेच का नाही प्रोसेसला? हो. मग दोन दिशेपैकी एका दिशेमध्ये प्रोसेसला जावं वाटतं आणि त्याच्या उलट्या दिशेमध्ये जावं वाटत नाही. ज्या दिशेत जावं वाटते तिला स्पॉन्टॅनियस डायरेक्शन म्हणतात. तिकडं ती प्रोसेस आपोआप जाते. आणि त्यामध्ये त्या डायरेक्शन मध्ये का जाते? कारण त्या डायरेक्शन मध्ये गेले की एनर्जी काय होते? कमी होते आणि स्टॅबिलिटी वाढते. म्हणून म्हणजे कधी लक्षात ठेवायचं, निसर्गामधल्या प्रत्येक गोष्टीला आपल्याला सुद्धा एनर्जी कमी करायची आणि स्टॅबिलिटी वाढवायची असते. कळलं का? हो. तर एंडोथर्मिक मध्ये काय होते? एनर्जी ऍब्झॉर्ब होते, म्हणजे एनर्जी वाढते आणि स्टॅबिलिटी कमी होते. म्हणून ही प्रोसेस सहसा कशा असतात? आपोआप होतील का ह्या? नाही. नॉन स्पॉन्टेनियस. कशा असणार? नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस. तेच एक्झोथर्मिक मध्ये जर बघितलं तर एनर्जी रिलीज होते. काय होते? रिलीज. मग रिलीज झाल्याच्या नंतर डेल्टा कसा असतो? निगेटिव्ह. निगेटिव्ह. निगेटिव्ह डेल्टा निगेटिव्ह. त्याच्यामुळे मग एनर्जी काय होते? डिक्रीज. डिक्रीज होते. सिस्टीमची एनर्जी डिक्रीज झाली की ती स्टॅबिलिटी वाढते. वाढते. आणि स्टॅबिलिटी वाढली की ऑफकोर्स ती प्रोसेस कशी असते? स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस. आता ह्याच्यामध्ये भरपूर दुसरे फॅक्टर आहेत. गिव्स फ्री एनर्जी पण असते, आत्ताच कळणार नाही, पण सध्या एवढं लक्षात ठेवायचं, जिथं एनर्जी हो. ऍब्झॉर्ब व्हायला आणि एनर्जी वाढायला आहे तिथं स्टॅबिलिटी कमी होते आणि प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआप होत नाही. आणि एनर्जी कमी झाली की स्टॅबिलिटी वाढते आणि प्रोसेस आपोआप होते, स्पॉन्टॅनियस होते. आता उदाहरणार्थ तूच सांग मला, आपोआप कोणती व्हायला आणि बळजबरीनं कोणती व्हायला तुम्हीच सांगू शकता. काहीच मोठी गोष्ट नाही. कोणती प्रोसेस आपोआप होते आणि कोणती मध्ये बळजबरी आहे तुम्हीच सांगा. जिथं आपोआप आहे तिथे एनर्जी काय होणार? कमी होणार. कमी होणार. किंवा असं लक्षात ठेवायचं, आपोआप प्रोसेसमध्ये एनर्जी कमी होते. आणि हेच कुठे आहे? तुम्ही साधी गोष्ट लक्षात घ्या, म्हशीच्या अंगात एनर्जी भरली समजा खूप जास्त, तर ती एनर्जी कमी करण्यासाठी धावायला लागते का नाही जोर जोरात? हो. नाकात वारं भरल्यासारखं. तसंच असते ते, एनर्जी वाढली की आपण काहीतरी करून एनर्जी कमी करायला पाहिजे. आलं लक्षात? म्हणजे निसर्गाला एकच करायचं, हो. सर्वांची एनर्जी कमी करायची आणि स्टॅबिलिटी वाढवायची. मग बघा, तुम्ही मला सांगा आता, हे एक प्लस चार्ज आहे प्रोटॉन आणि इकडे एक प्लस चार्ज आहे. आता ह्या प्रोटॉनला इकडं आणायचंय, तर हे आपोआप होईल का बळजबरीनं होईल? एनर्जी द्यावं लागेल.
हेरिगोट एनर्जी द्यावी लागेल म्हणजे बळजबरीने होईल. हो. मग बळजबरी म्हटलं की स्पॉन्टेनियस का नॉन स्पॉन्टेनियस? नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे ह्याच्यामध्ये एनर्जी वाढेल का कमी होईल? वाढेल. वाढतेच. तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रोस्टॅटिक्स मध्ये पॉझिटिव्ह चार्जच्या जवळ जर पॉझिटिव्ह चार्ज आणला तर एनर्जी वाढत असते सिस्टीमची, बरोबर आहे? हो. मग झालं, जिथे एनर्जी वाढायला आहे तिथं प्रोसेस नॉन स्पॉन्टेनियस आहे एवढं लक्षात ठेवायचं. किंवा तिथे एनर्जी वाढायला म्हणजे डेल्टा कसा असणार? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. आता तेच जर तू आता कधी कधी तुम्हाला हे एक असतं बघा ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये, हे न्यूक्लियस आहे हे कळत नाही बऱ्याच जणांना, किंवा ग्रॅव्हिटेशन झालं की ॲटॉमिक स्ट्रक्चर झालं बेटा तुझं एवढंच सांगा. ॲटॉमिक स्ट्रक्चर झाले. बर, मग समजा हे एक ऑर्बिट आहे आणि हे एक ऑर्बिट आहे. इलेक्ट्रॉननं इथून इथं उडी मारली तर इथून इथं जाण्यासाठी त्याला फोटॉन ऍब्झॉर्ब करावं लागेल का फोटॉन त्याने रिलीज करेल म्हणजे एनर्जी ऍब्झॉर्ब करेल. ऍब्झॉर्ब म्हणजे इथून इथं जाणं स्पॉन्टेनियस आहे का नॉन स्पॉन्टेनियस? नॉन नॉन स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस म्हणजे ह्याला न्यूक्लियस पासून दूर जावं लागेल ना. मग दूर गेलं म्हणजे मायनस चार्ज प्लस पासून दूर जाणं म्हणजे आपोआप जातो का दूर? दूर. हा, मायनस चार्ज प्लस पासून आपोआप दूर जातो का? आपोआप स्पॉन्टेनियसली जाईल का? नाही. जवळ येतो आपोआप, पण दूर जातो का? नाही. नाही. म्हणजे त्याला इथून इथं जायचंय म्हणजे आपोआप नाही, बळजबरीनं जावं लागलं. बळजबरी म्हणजे फोर्स, फोर्सफुली म्हणजे नॉन स्पॉन्टेनियसली, म्हणजे त्याला इच्छा नाही, इच्छा नाही म्हणजे नॉन स्पॉन्टेनियस. नॉन स्पॉन्टेनियस म्हणजे एनर्जी वाढली. आणि तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रॉनला जसं जसं दूर नेतात तसं तसं एनर्जी वाढत जाते त्याची, बरोबर आहे का? हो. पुन्हा एकदा सांगू हे? समजलं. व्हेरी गुड. मग हे असं कनेक्शन लावायचे इकडचे तिकडं तिकडचे इकडं, कुठं ऍब्झॉर्प्शन होतंय कुठं काय होतंय वगैरे. मग आता एवढ्या माझ्या सांगण्याचं एकच आता अर्थ मेन आहे, स्पॉन्टेनियस म्हणजे एनर्जी कमी होते, स्पॉन्टेनियस म्हणजे आपोआप आणि एनर्जी कमी होणे, स्टॅबिलिटी वाढणे. आणि नॉन हो. स्पॉन्टेनियस म्हणजे स्टॅबिलिटी कमी, एनर्जी वाढणे आणि एनर्जी ऍब्झॉर्ब होणे किंवा एनर्जी डेल्टा पॉझिटिव्ह असणे. आता ह्या एवढाच एक स्क्रीनशॉट काढ, कारण का हे मी ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये लिहून दिलं होतं, ह्या चॅप्टरमध्ये नोट्समध्ये नाही. ह्याचा जरा स्क्रीनशॉट काढ, हे तुझ्याकडे होते, खूप कामाची गोष्ट आहे. नॉन स्पॉन्टेनियसला आपण काय म्हणूया माहिती आहे का? एकच मिनिट. फोर्सफुली किंवा बळजबरी, लक्षात ठेव, सरळ बळजबरी. बरं, आपल्याला केमिस्ट्रीमध्ये काय काम असेल मग मला सांगा बरं जरा. रिॲक्शनला कसं बनवणे, स्पॉन्टेनियस बनवणे का नॉन स्पॉन्टेनियस बनवणे? स्पॉन्टेनियस बनवणे. ह्याच्यावरच लक्ष ठेवायचं आपल्याला. एवढं का सांगितलं? कारण का तर आपल्याला आता मला सांगा, आपण केमिस्ट्री शिकायलो, सध्या तर तुम्ही फक्त डॉक्टर बनण्यासाठी शिकाल, पण ऍक्च्युली केमिस्ट्रीचं मेन एम काय? तुम्ही जरी डॉक्टर बनले, काही बनले, तर तुम्हाला त्या काहीतरी गोळ्या वापरायच्या, तर त्या गोळ्यानं काहीतरी रिॲक्शन केली पाहिजे ना शरीरामध्ये. रिॲक्शन केली पाहिजे म्हणजे ऑफकोर्स इफेक्ट लवकर केला पाहिजे. नाही तर आज गोळी घेतली 10 वर्षांनी इफेक्ट होणार आहे म्हटल्यावर काय तुम्हाला कोण विचारणार आहे तुमच्या तसल्या गोळ्यांना? नाही, होईल तेवढं फास्ट रिॲक्शन झाली पाहिजे असं तुम्ही बघणार. मग फास्ट रिॲक्शन होण्यासाठी रिॲक्शन कशी पाहिजे? स्पॉन्टेनियस का नॉन स्पॉन्टेनियस? स्पॉन्टेनियस. स्पॉन्टेनियस. मग रिॲक्शन स्पॉन्टेनियस कशी करायची? सध्या तर नॉन स्पॉन्टेनियस आहे, मग काय करता येते नेमकं की जेणेकरून स्पॉन्टेनियस करायचं? हा, मग ते कसं करायचं ते आता बघूया, ते कुठं येते. मग हे मेन काम आहे. एनर्जी म्हणजे आपल्याला मेन रिॲक्शन स्पॉन्टेनियस बनवायच्या, किंवा कधी कधी नॉन स्पॉन्टेनियस पण बनवायचे असू शकतो. अनडिझायरेबल रिॲक्शन नॉन स्पॉन्टेनियस बनवायचे असतात आपल्याला, डिझायरेबल रिॲक्शन स्पॉन्टेनियस बनवायचे असतात. हे वाक्य कळलं? हो. बघा इथं बघूया आपण स्पॉन्टेनियस नॉन स्पॉन्टेनियस आता कुठे येते. आता रिॲक्शन एक तर इथून हे इथं आहे,
ह्या दोघांमधला जो फरक आहे ह्याला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणतात. ही वेगळीच गोष्ट आहे आणि ह्या दोघांमधला फरक ही वेगळीच गोष्ट आहे बाळांनो. हे जे फरक आहे ह्याला डेल्टा एच म्हणतात. बरोबर आहे का? हो. आणि वर जे दिसायला त्याला काय म्हणतात? एनर्जी Energy ऑफ of ऍक्टिव्हेशन. मग एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जेवढी जास्त होईल तेवढे ह्या रिएक्टंटला इकडे जाणं अवघड आहे. बरोबर? हो. म्हणजे तेवढी ती नॉन स्पॉन्टेनियस आहे. बरोबर का? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जास्त असली की तिची रिएक्टंटला प्रोडक्ट कडे जाण्याची जी इच्छा आहे किंवा रिएक्शनची स्पॉन्टेनिटी आहे किंवा स्पीड आहे रिएक्शनची ती कमी असणार. बरोबर का? हो. तसं तर स्पॉन्टेनिटी आणि स्पीड ह्याच्यात थोडा फरक आहे आणखी. ते बघूया, बारकावे येत राहतील, घाई करायची नाही काही. सध्या तरी एवढं कळालं मी जेवढं बोलायला तेवढं. किंवा सहसा स्पॉन्टेनियस म्हटलं की स्पीड जास्त आहे, फास्ट जाते, ज्याची इच्छा जास्त आहे, लवकर होतंय, हे का नाही? असं ढोबळ मानानं समजून घेऊया आपण. मग एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी करणं गरजेचं असतं. एवढं तर कळलं. रिएक्शनची एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी केली की रिएक्शनची स्पीड वाढते. मग हे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन आहे. बरं, आता कधी कधी कसं असते, रिॲक्शन तुम्ही ज्या बघितल्या आतापर्यंत त्या उगा अशा एकाच दिशेतल्या बघितल्या, पण मॅक्झिमम रिॲक्शन जे आहेत आपल्या शरीरात होणारे मॅक्झिमम रिॲक्शन रिव्हर्सिबल असतात. म्हणजे बऱ्याच रिॲक्शन ऑर्गॅनिक केमिस्ट्रीमध्ये रिव्हर्सिबल असतात. कळलं का बेटा? हो. म्हणजे जसं रिॲक्टंट प्रोडक्ट मध्ये यायला तसाच प्रोडक्ट इकडे काय येऊ शकत नाही, काय प्रॉब्लेम? म्हणजे असं कधी विचारच केला नाही तुम्ही? कळलं का? बस मी काय बोललो हे कळलं का सांगा? म्हणजे उलट्या दिशेत जाऊ शकते ना हो. काय? आता मी ह्याच्याविषयी एक छोटस आणखी माहिती देणार. बघ, हे बघ, इथून जसं इकडे जाऊ शकते, अशी एंडोथर्मिकच घेतो मी, सोपं जाते जरा. तसं हे उलट्या दिशेत जाऊ शकते. हो. पण सहसा रिॲक्शन ज्या असतात ना आपल्या आयुष्यामध्ये त्या आपण बऱ्याच अशाच बघितल्या असतात. म्हणजे हे इकडं झालं, हे इकडं. पण कोणतं अवघड आहे बरं? ही इकडं म्हणजे ही फॉरवर्ड रिॲक्शन आहे आणि ही बॅकवर्ड रिॲक्शन. अवघड कोणाला आहे? रिॲक्शन. बॅकवर्डला अवघड आहे, कारण का त्याची एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन जास्त आहे. हे बघा, ह्याला आपण म्हणूया एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर बॅकवर्ड रिॲक्शन असं म्हणूया. आणि ह्याला म्हणूया आपण एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर फॉरवर्ड. कळलं का बघा बरं जरा इथं? हो. मग बॅकवर्डला अवघड आहे म्हणूनच ती होत नाही बऱ्याच वेळेस. आणि मोस्ट ऑफ द रिॲक्शन ज्या तुम्ही बघता ना युनिडायरेक्शनल, कशा रिॲक्टंट टू प्रोडक्ट ही म्हणतात युनिडायरेक्शनल. आणि असं असं दोन्हीकडे असेल तर काय बाय डायरेक्शनल रिॲक्शन, रिव्हर्सिबल रिॲक्शन असं म्हणतात. कळलं? हो. तर युनिडायरेक्शनल रिॲक्शन जे की आपण दररोज बघतो, कंबशन, जसं की लाकूड जाळल्यावर ते उलट होते का कधी? बघितलीस का? नाही. राख झाल्यावर. ते का तसं असते? कारण त्या रिॲक्शन अशा टाईपच्या असतात. कळलं असेल? हो. कारण पुढे जाणं सोपं आहे जरा, ते तसे नसतात. आता हे लय फरक बघा. आता ह्याच्यावर बघा, ह्याच्यावरून कसं मस्त एक एक कळतं. आता ही रिॲक्शन कोणती आहे तुम्हाला कळतं. जसं की पाण्यामध्ये तुम्ही मीठ मिसळला तर ते सोपं आहे, मिसळणं सोपं आहे, म्हणून एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी असते त्याची. पण मिसळल्यावर उलट करणं सोपं आहे का? मग ते असं खाली असतं. नाही. पण कंबशन होणं बी सोपं नाही. कंबशन होण्यासाठी पण भरपूर एनर्जी द्यावी लागते का नाही? मग त्या अशा असतात रिॲक्शन कंबशन वाल्या. त्यांचं हे खूप मोठं आहे बघा, त्यांचं हे खूप मोठं आहे आणि हे तर खूपच मोठं आहे. हे मी चेक निगेटिव्ह वर गेलो, निगेटिव्ह नसते, पण समजून घ्या की हे तर एवढं खाली असतं. म्हणजे त्याला जाळायची सुरुवात करायला अवघड आहे. आणि आता हे खूप खाली येते, हे खूप खाली येते. कळलं का? म्हणजे जाळायची सुरुवात करायला आधी तुम्हाला हे डिझॉल्व्ह करण्यासाठी, मीठ मिसळण्यासाठी तुम्हाला उगा 10 जूल द्यावे लागते, म्हणजे उगा सहज मिसळते. पण इथं चक जाळण्यासाठी किती? 500 जूल द्यावं लागतं, खूप जास्त. मग हे सहज उगाच लाकूड ठेवल्या जळते का? नाही. त्याला तुम्ही आधी हीट देता का नाही? मग तेच तुम्ही ते 500 जूल देत असता.
पण एवढे माहिती कंबस्टन एकदा सुरू झाली की आपोआपच होते का? कारण पहिल्या मॉलिक्युलला, पहिल्या 1-2 मॉलिक्युलला तुम्ही एनर्जी दिली की त्याने एकदा ह्याला क्रॉस केलं की हे खाली पडताना बाहेर एनर्जी किती टाकते? 10,000 जूल. मग हीच बाहेर पडलेली एनर्जी पुन्हा हे नवीन मॉलिक्युलला भेटते आणि पुन्हा ती उड्या मारून इकडे येतात. म्हणून ते कंटिन्युअस प्रोसेस चालत राहते. हे असं खूप इंटरेस्टिंग आहे. हळूहळू, पण घाई करायची नाही. घाई केली की मग मात्र काय होणार कळणार नाही काही. आता इथं आणखीन एक छोटीशी गोष्ट काय दिसायला तुम्हाला बघूया. हे आहे डेल्टा एच. आता आपण जरा एक रिलेशन लावलं आपण तर तुम्हाला एक दिसेल ह्याचं डेल्टा एच पॉझिटिव्ह असेल का निगेटिव्ह आहे? निगेटिव्ह आहे. पण डेल्टा एच इज इक्वल टू असं लिहिता आहे. काय लिहायला पाहिजे? हे तर तुम्हाला दिसेल ह्या दोघांमधला डिफरन्स आहे डेल्टा एच म्हणजे. आहे का? ग्राफवरून दिसायला का? बघा 2 गोष्टींमधला डिफरन्स आहे बेटा. डेल्टा एच ला तुम्ही एक तर तुम्ही हे बघा ह्या डिफरन्सच्या स्वरूपात पण लिहू शकता. ह्या दोघांच्या 1 आणि 2 म्हणजे 1 वजा 2 केल्यावर पण लिहू शकते काम. आता साईनचं सोडून द्या, पण 1 आणि 2 च्या वजाबाकीतून येऊ शकते का सांग बरं डेल्टा? हो. रिएक्टंटची एनर्जी आणि प्रोडक्टची एनर्जी है ना. म्हणजे आपण ह्याला लिहितो कसं, प्रोडक्टची एन्थॅल्पी मायनस रिएक्टंटची एन्थॅल्पी. हे काय इथून एवढी एनर्जी म्हणजे कुणाची आहे? रिएक्टंटची आहे. आणि इथून एवढी एनर्जी म्हणजे कुणाची आहे? प्रोडक्ट. राईट, कळलं? हे पहिलं कळलं. आता ऑफकोर्स हे आपलं डेल्टा एच निगेटिव्ह असतंय म्हणून मी रिएक्टंट वजा प्रोडक्ट नाही करायचं, प्रोडक्ट वजा रिएक्टंट केलं. एवढं तर कळत असेल की निगेटिव्ह येण्यासाठी प्रोडक्ट मधून हे उलट करावं लागेल. हो. आता ह्याच्या रूपात सांगायचं मला, EAF मायनस EAB असं लिहू का EAB मायनस EAF असं लिहू? कसं लिहायला पाहिजे दोन्हीपैकी? हा निगेटिव्ह. डेल्टा एच तर निगेटिव्ह एवढं कळलं. डेल्टा एच तर आपल्या ह्या रिएक्शनचं कसं आहे, निगेटिव्ह आहे का पॉझिटिव्ह आहे? निगेटिव्ह. मग कोणता फॉर्म्युला करेक्ट येईल? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉरवर्ड मायनस बॅकवर्ड का बॅकवर्ड मायनस फॉरवर्ड? एवढं तर कळले की ही रेष, ह्या रेषेमधून जर ही रेष वजा केली तर ही येते, है का नाही? एवढं तर कळायला का? फक्त कुणातून कोण वजा करायचं? मग जरा कळणार आहे का? साधी गोष्ट आहे. डेल्टा एच निगेटिव्ह येण्यासाठी फॉरवर्ड मायनस बॅकवर्ड करायला लागेल. व्हेरी गुड. हे करेक्ट फॉर्म्युला. ठीक आहे, कारण डेल्टा एच निगेटिव्ह आहे ना इथला, एवढं तर माहितीच आहे की आपल्याला. मग निगेटिव्ह येण्यासाठी फॉरवर्ड मायनस बॅकवर्ड असं लिहावं लागेल. म्हणून डेल्टा एचचे 2 फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रोडक्ट, एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट मायनस रिएक्टंट, आणि दुसरं फॉरवर्ड मायनस बॅकवर्ड. हे पण कळलं? हो. आता ही तर 1 स्टेप रिएक्शन होती. तुम्हाला आठवत असेल 2 स्टेप रिएक्शन पण होत्या. मॅक्झिमम टाइम तर आपल्याला तेच काम आहे. म्हणजे त्यात कसं होतं, हे रिएक्टंट होता इथं, एक पहिली ट्रान्झिशन स्टेट तयार झाली होती अशी, नंतर एक इंटरमिडिएट तयार झाला, नंतर ट्रान्झिशन स्टेट, नंतर प्रोडक्ट. कळायला? हो. आता ही तर 2 स्टेप आहे. आता जर समजा एखादं 3 स्टेप मध्ये रिएक्शन झाली तर त्यात असं होणार, असं होणार, असं होऊन असं होणार. कळायला का बघा? हा बेटा? हो. 3 स्टेप वाली कळली? हो. म्हणजे 2-2 इंटरमिडिएट तयार होतील आणि 1 स्टेप वाली अशी आहे. मग तुम्हाला हे जरा टेकड्या दिसायला का? हिल्स, एनर्जी हिल्स म्हणतात त्यांना, एनर्जी हिल्स. 1 स्टेप मध्ये 1 टेकडी, 2 स्टेप मध्ये 2 टेकडी, 3 स्टेप मध्ये 3 टेकड्या, असंच का? हो. सो नंबर ऑफ टेकड्या कळलं. पण दर्या किंवा खोली किंवा ग्रूव्ह एक न कमी असतो, ठीक आहे ना? 2 स्टेप म्हटलं की 1 इंटरमिडिएट, 3 स्टेप म्हटलं की 2 इंटरमिडिएट. कळलं? पण आपल्याला फक्त 1 स्टेप आणि 2 स्टेपच आहे, 3 स्टेपचं काही नाही आपल्याला.
मग इथं जर बघितलं काही नावं देतो मी आता. हे रिॲक्टंट आहे, प्रोडक्ट आहे, ही आहे ट्रान्झिशन स्टेट 1, ही आहे ट्रान्झिशन स्टेट 2, हे आहे इंटरमिडिएट. ह्याला इथून एवढं जे आहे बाळांनो बघा, हे इथून एवढं, ही कुणाची एन्थॅल्पी आहे? रिएक्टंटची. एन्थॅल्पी ऑफ रिॲक्टंट. ही कुणाची एन्थॅल्पी आहे? प्रोडक्ट. एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. हे बघा इथून एवढ्याला काय लिहिणार? एन्थॅल्पी ऑफ प्रोडक्ट. ठीक आहे. मग आता इथून जे एवढं आहे हे, ही आहे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ऑफ फॉरवर्ड रिॲक्शन. ऑफकोर्स फॉरवर्ड रिॲक्शन मध्ये आता 2 टप्पे आहेत, म्हणून ऑफ फर्स्ट स्टेप, पहिल्या स्टेपची एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणता येते. ही पहिली, आता 2 रिॲक्शन झाल्या ना वेगवेगळ्या त्या. 2 टप्पे म्हणजे काय? शेवटी पहिल्या टप्प्याचा रिॲक्टंट आर आणि प्रोडक्ट इंटरमिडिएट आहे. कळलं का? प्रतीक्षा, हॅलो. कळालं. आणि दुसऱ्या रिॲक्शनचा रिॲक्टंट कोण आहे मग दुसऱ्या टप्प्याचा? इंटरमिडिएट. आणि प्रोडक्ट हा. मग त्याची एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन इथून सुरू होईल डायरेक्ट. त्याला आपण म्हणूया एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर सेकंड स्टेप. इन फॉरवर्ड रिॲक्शन, हे फॉरवर्ड रिॲक्शन विचारलं. बॅकवर्ड मध्ये मग काय होणार? इथून एवढी ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन फॉर फर्स्ट स्टेप आणि इथून एवढी ही एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ऑफ सेकंड. पण तेवढं कॉम्प्लिकेटेड तुम्हाला नाही. कन्सेप्ट कळला पाहिजे की बाबा काय असते एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन प्रत्येक ठिकाणी. जो जो रिॲक्टंट आहे त्याला टेकडी पार करून जाण्यासाठी लागणारी एनर्जी, त्याला एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन म्हणतात, आहे का नाही? हो. आता हे एक असते आणखीन बघा, रिॲक्टंट सध्या एवढी एनर्जी आहे त्याच्याकडे आणि झाले ना. हा. आणि ह्याला इथून उडी मारण्यासाठी एक्स्ट्रा एनर्जी द्यावी लागली आपल्याला. म्हणजे ही जी एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन ती एक्स्ट्रा एनर्जी निडेड आहे, एक्स्ट्रा. पण टोटल किती? ह्याच्याकडे अगोदर किती होती? 100 आणि प्लस ह्याला वर 400 लागायला. ह्या 400 ला आपण काय म्हणलं? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन, आहे का? पण टोटल ह्याच्याकडे किती असली पाहिजे? 500 असं म्हणावं लागेल का? मग ते 500 म्हणजे ही इथून एवढी एनर्जी, त्याला म्हणतात थ्रेशोल्ड एनर्जी. काय म्हणतात? थ्रेशोल्ड एनर्जी. थ्रेशोल्ड. सो थ्रेशोल्ड एनर्जी इज इक्वल टू एनर्जी ऑफ रिॲक्टंट प्लस काय करावं लागेल? एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन. कळलं? हो. ओके. आता ह्या सर्व गोष्टी म्हणजे असं समजा की हे एनसीईआरटी तर दिलंच नाही एवढं, पण ह्याच्याशिवाय केमिस्ट्री शिकवता येत नाही. एनसीईआरटी दिलं नाही म्हणजे त्या चॅप्टर मध्ये दिलं नाही, त्यांनी कुठं तर तिसरीकडे देतात. जनरल ऑर्गॅनिक केमिस्ट्री जो चॅप्टर बनवलाय तो उगाच सोपा बनवला, छोटा बनवलाय तुमचा, पण तो ऍक्च्युली आहे खूप डेप्थ मध्ये. मग त्याच्यामुळे आपल्याला जशाला तसं एनसीईआरटीत सापडणं जरी गेलं मी शिकवलेलं तरी टेन्शन घ्यायचं नाही, पण ते बरोबर लागते म्हणूनच ते मी शिकवलेलं असते. आता इथे एकच गोष्ट खूप महत्वाची आहे, सतत तुला म्हणत राहणार मी, हे असं इंटरमिडिएट, ट्रान्झिशन स्टेट, रिॲक्टंट, प्रोडक्ट, की पटकन लक्षात आलं पाहिजे मी कशाविषयी बोललो. ट्रान्झिशन स्टेट, इंटरमिडिएट, मेनली तर इंटरमिडिएट. मग आपल्याला रिॲक्शनला जर हातात घ्यायचं असेल, आपल्याला जसं माणूस जेसीबी चालवतोय तसं आपल्या हातात जर रिॲक्शनची व्हेलॉसिटी घ्यायची असेल तर आपल्याला कुणावर जास्त कमांड करावं लागेल किंवा कुणावर डिपेंड आहे? ट्रान्झिशन स्टेटवर का इंटरमिडिएटवर? इंटरमिडिएट. ट्रान्झिशन स्टेट. इंटरमिडिएटवर आहे का ट्रान्झिशन स्टेटवर? सांग बरं एकदा. एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशनवर डिपेंड करते ना. ट्रान्झिशन स्टेटवर. ट्रान्झिशन स्टेटवर डिपेंड आहे, इंटरमिडिएटवर नाही ते डिपेंड, अजिबातच नाही. कारण का तर ती शेवटी ट्रान्झिशन स्टेटला क्रॉस करून जावंच लागते. पण ट्रान्झिशन स्टेटचा अभ्यास करणं शक्यच नाही कारण ती कुणाला सापडली नाही. पण एवढं नक्की कळतंय की हिच्यापासून हे तयार व्हायलंय म्हणजे इंटरमिडिएटचं स्ट्रक्चर समव्हॉट इक्वल टू, इंटरमिडिएट इज समव्हॉट सिमिलर टू ट्रान्झिशन स्टेट. एवढं कळलं का? हो. सो जर ट्रान्झिशन स्टेटवर काही आपल्याला परिणाम करायचे असतील, तिच्यावर काही बदल करायचे असतील तर तिचा तर अभ्यास करणं शक्य नाही. मग तिच्यासारखा जो दिसतो तो इंटरमिडिएट, आणि जो की थोड्या वेळासाठी आपल्याला स्टेबल आहे त्याचा अभ्यास करता येऊ शकतो,
त्याचाच अभ्यास करावा लागेल. बेस्ट वे तेच आहे, दुसरा नाहीच आपल्याकडे वे. म्हणून हो आपण रिॲक्शनला स्पीड वाढवणे वगैरे करण्यासाठी आपण ट्रान्झिशन स्टेटचा अभ्यास करण्यासाठी इंटरमिडिएटचा अभ्यास खूप डिटेलमध्ये करणार. ते कसा असतो, मग त्याची स्टॅबिलिटी कशी वाढवायची, त्याची एनर्जी कमी कशी करायची वगैरे वगैरे गोष्टी आपण बघणार. बरोबर आहे का? हो म्हणजे जर मी इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी वाढवली तर असं होऊ शकतंय की समजा एक मी काहीतरी केलं या रिॲक्शन मध्ये इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी वाढवली, खाली आणला इंटरमिडिएट, असं होऊ शकतं की त्याची ट्रान्झिशन स्टेट पण खालीच असेल थोडीशी, आणि म्हणजे एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन कमी होऊ शकते. जर मी इंटरमिडिएटची स्टॅबिलिटी वाढवली तर तो खाली येणार, आणि तो खाली आला म्हणून ही ट्रान्झिशन स्टेट पण त्याची खाली येऊ शकते का नाही? येऊ शकते. आणि मग रेट ऑफ रिॲक्शन वाढू शकतो का नाही? म्हणजे ट्रान्झिशन नाही. स्टेट, हा बरं, ट्रान्झिशन स्टेट खाली आली की एनर्जी ऑफ ऍक्टिव्हेशन काय झालं? कमी होणार. कमी झालं. मग रिॲक्शनला असं क्रॉस करून जायला सोपंच आहे ना, हो म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन वाढेल की. हो बरोबर आहे का? कळालं ना? हो मग रेट ऑफ रिॲक्शन वाढवण्यासाठी आपण ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी कमी करायची असते, पण ट्रान्झिशन स्टेटचा अभ्यास करणं शक्य नाही, म्हणून त्याच्यासारखा असणारा इंटरमिडिएटचा आपण अभ्यास डिटेलमध्ये करतो. हो आणि त्याच्या प्रॉपर्टीज आपल्याला समजल्या की मग त्याला आपण कोणत्या तरी ग्रुप लावून काहीतरी करून मग त्याला काय करतो आपण, त्याची स्टॅबिलिटी वाढवतो, त्याची एनर्जी कमी करतो. त्याची एनर्जी कमी केली की मग आपोआपच ऍक्टिव्हेशन एनर्जी कमी होते आणि रेट ऑफ रिॲक्शन वाढते. बरोबर आहे का? हो हा, म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन कमी करणे किंवा वाढवणे ह्या दोन्ही गोष्टी शक्य आहेत बाय स्टडिंग इंटरमिडिएट. आणि म्हणून आपण इंटरमिडिएटला स्टडी करणार डिटेलमध्ये थोडंसं. कळलं का? हो हा, आता सध्या एवढं तुम्ही लिहून घ्या प्रॉपरली. आता हे लिहून घ्या म्हणजे उगं थोडंसंच आहे, एकच पान आहे. आपण 15 मिनिटांना सुरू करूया का आणखीन? हो म्हणजे 9:40 ला. ठीक आहे. हो तू हे लिहून घे. बघा, आपण एवढं बघितलंय, रिॲक्शन मध्ये दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. बॉन्ड ब्रेक होतो आणि बॉन्ड नवीन तयार होतो. म्हणजे बॉन्ड ब्रेक होणं म्हणजे काय होणं? इलेक्ट्रॉन एकाकडून दुसऱ्याकडे जातात, बाकी काय. तर आपण रिॲक्शन मध्ये आता इंटरमिडिएट विषयी डिटेल नंतर पुढे पाहणार आहोत, पण इंटरमिडिएट तयार होण्यासाठी पण बॉन्ड ब्रेकिंग हे खूप महत्वाचा कन्सेप्ट आहे. ब्रेकिंगला फ्युजन असं म्हणतात. कसं म्हणतात? फ्युजन. मग बॉन्ड हा सहसा केमिस्ट्रीमध्ये, जो ऑर्गॅनिक केमिस्ट्री आपण शिकणार आहोत त्यामध्ये सहसा कोव्हॅलंट बॉन्ड असणार आहे. म्हणजे दोघांनी एक एक इलेक्ट्रॉन दिलेला असणार, त्याच्यामध्ये शेअर केलेला इलेक्ट्रॉन. मग हे जे शेअर केलेला इलेक्ट्रॉन आहे, आता ज्यावेळेस बॉन्ड तुटतो ते दोन पद्धतीने तुटू शकतो. एक तर ह्या दोघांमध्ये ताकद कशी आहे, डिफरन्स कसा आहे, हे सर्वात मेन क्रायटेरिया. बरं काय, दुसरेही क्रायटेरिया हो असतात, पण मेन क्रायटेरिया ताकदीचा आहे. समजा हे बीची ताकद खूप जास्त असेल तर हे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन जाऊ शकते. हो बरोबर आहे? हो ताकद म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणजे टेंडन्सी टू अट्रॅक्ट द इलेक्ट्रॉन इन अ कोव्हॅलंट बॉन्ड. म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन गेलं की त्याला आपण असं फुल हेडेड ॲरो दाखवतो, आणि ह्याच्यावरून काय समजते की एचा एक इलेक्ट्रॉन चोरीला गेला म्हणून एवर प्लस चार्ज झाला, आणि बीचा एक हो इलेक्ट्रॉन त्यानं बीने एक इलेक्ट्रॉन गेन केला म्हणून त्याच्यावर मायनस चार्ज झाला. पण कधी कधी असे होतंय की ए आणि बी मध्ये ताकद किंवा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स तेवढा जास्त नाही. मी पुन्हा म्हणतोय, डिफरन्स महत्वाचा आहे ना की नुसती इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. ठीक आहे. हो काही जण काय हो म्हणतात की क्लोरीन क्लोरीन हां सर, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे असं. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त असण्याला महत्व आहे का? नाही, त्यांच्यातला डिफरन्स. मग आता इथं कसं आहे, डिफरन्स जास्त नसला, जवळपास सारखीच एनर्जी असली, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असली की एक इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे जातो तेच त्याचा, आणि एक इलेक्ट्रॉन ह्याच्याकडे, आणि ह्याला आपण दाखवतो हाफ हेडेड ॲरो. बघा, हा आहे फुल हेडेड ॲरो, हा आहे हाफ हो हेडेड ॲरो. दिस इज कॉल्ड एज फुल हेडेड. हेड म्हणजे हे, टेल म्हणजे हे, आणि हाफ हेडेड म्हणजे हे असा. त्याच्यामध्ये
फुल हेडेड एरो काढला की समजायचं 2 इलेक्ट्रॉनची मुवमेंट झालंय, ती पण कुठून, टेल कडून हेड कडे, जिथून इलेक्ट्रॉन निघालेत आणि जिकडे गेलेत तसं पाहिजे. असं नाही की उगाच काहीतरी इथून काढून असं लावायचं नाही. व्यवस्थित इलेक्ट्रॉन निघाले कुठून, बरोबर तिथं टेल लावायची. कशावर गेले, बी वर गेले, बरोबर तिथंच टेल नेऊन लावायचे, आपलं हेड नेऊन लावायचं. हाफ हेडेड एरोला दुसरं एक नाव आहे फिश हुक. हो, माशा पकडायला जे असते का नाही त्यासारखं दिसायला ना ते फिश हुक, म्हणून फिश हुक म्हणतात. आणि मग इथं काय तयार होणार, सहसा ए वरती त्याचा एक इलेक्ट्रॉन आला, बी वरती त्याचा आला, म्हणजे रॅडिकल तयार झाले. काय तयार झाले, हे रॅडिकल म्हणतात. रॅडिकल म्हणजे अनपेड इलेक्ट्रॉन आहे पण चार्ज नाही. चार्ज आहे का, नाही. तसं कन्फ्यूज होचाल तुम्ही, रॅडिकल ला चार्जलाही म्हणतात, पण सध्या एवढं लक्षात ठेवा की बाबा नाही, इथं चार्ज तयार होत नाही. सहसा वर काय म्हणतो मी, सहसा प्रत्येक गोष्ट वापरतो, म्हणजे वाक्य जरा लक्षात ठेवायचं. हा, ते हो, इलेक्ट्रॉनच -2 असलं एखाद्या रॅडिकलवर, म्हणजे एखाद्यावरती की बाबा 2 इलेक्ट्रॉन जास्त आहेत प्रोटॉनपेक्षा, आणि +2 असले की 2 इलेक्ट्रॉन कमी आहेत प्रोटॉनपेक्षा. पण आता इथं जे तयार झाले ते इथं आयन्स तयार झाले, आणि आपण इथं म्हणणार की बाबा इथं आयन्स तयार होत नाहीत युजली, एवढं तर कळलं. पण रॅडिकल हा शब्द जरा वेगळा आहे. काही ठिकाणी रॅडिकल वेगळं म्हणून वापरतात, काही ठिकाणी रॅडिकल वेगळं म्हणून. तर नेमकं रॅडिकल काय ते पुढे बघूया आपण. सध्याला डोक्यात ताप घेऊ नका, फक्त आयन्स म्हणूया. इथं आयन्स तयार होतात, इथं आयन्स तयार व्हायचा स्कोप नाही, कमी स्कोप आहे. कसा कमी आहे ते पण बघूया. मग इथं दोघांनाही सारखं भेटलं आहे का नाही, समानता येत आहे का नाही, म्हणून ह्याला म्हणतात होमो. कसं म्हणतात, होमो. आणि ह्याला म्हणतात हेट्रो. कसं म्हणतात, हेट्रो म्हणजे वेगवेगळं, एकाला भेटलेच नाही आणि एकाला दोन्ही भेटले का नाही. शब्द कळला. ह्याला म्हणतात हेट्रोलायटिक. लायटिक म्हणजे तुटणे, हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युजन. ह्याला म्हणतात होमोलायटिक बॉन्ड फ्युजन. कळलं हे, आता नावं कळली दोन्ही. बॉन्ड फ्युजनचे 2 प्रकार, एक काय बघितलं आपण, होमोलायटिक. दुसरं काय बघायचं आपल्याला, हेट्रोलायटिक. होमो मध्ये फुल हेडेड एरो का हाफ हेडेड एरो, हाफ हेडेड एरो. व्यवस्थित असं, म्हणजे फिश हुक. इथं सहसा आयन्स तयार होतात. त्याच्यानंतर इथं सर्वात मेन आहे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स. हा कसा असला पाहिजे, लेस असला पाहिजे. इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स, त्याला मी म्हणतो डेल्टा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी असं म्हणतात. ह्याला इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी म्हणतो, आणि डेल्टा म्हणजे त्याच्यातला डिफरन्स. जमलं का बरोबर बेटा, कळलं तुला. एवढं लिहिण्यापेक्षा आपण काय म्हणणार, डिफरन्स इन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज लो, डिफरन्स इन द इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज हाय. ठीक आहे. पण हे डिफरन्स महत्वाचा आहे. बरेच जण काय करतात, आता मी जर विचारलं HCl, आता ह्याच्यात ऑफकोर्स ह्याची ताकद कमी आहे, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, तर मोस्ट ऑफ द टाइम हे हेट्रोलायटिकलीच ब्रेक होणार. आणि लगेच मी असं दिलं की ते काय करतात की सर इथं इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी खूप जास्त आहे म्हणतात, तर मग हेट्रोलायटिकली ब्रेक होईल, असे बरेच विद्यार्थी म्हणतात. पण हे रॉंग आहे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, डिफरन्स जास्त आहे का, नाही. डिफरन्स तर 0 आहे. मग इथं तर हेट्रोलायटिक होणार नाही, होमोलायटिक होईल. बर, आता हे तर कळलं. दुसरी गोष्ट, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स लेस असला पाहिजे, हे एक फॅक्टर महत्वाचा. दुसरा फॅक्टर महत्वाचा आहे, नॉन पोलार सॉल्व्हंट मध्ये सहसा हे होते, आणि हे सहसा पोलार सॉल्व्हंट मध्ये होते. हे खूप महत्वाचं आहे. तुम्हाला तेवढं डिटेलमध्ये हे पुढे काही कामाचं नाही, तुम्हाला मेन हेच आहे. तर पोलार नॉन पोलार उगं पॉइंट ऑफ डिफरन्स म्हणून इथं कामाचं आहे.
तर त्याचा यूज पुढे नाही. दोन गोष्टी आहेत, सिलेबसला असणे आणि त्याचा यूज पुन्हा पुन्हा असणे. तर ह्याचा यूज हो. पुन्हा पुन्हा नाही तुम्हाला नॉन पोलार पोलार एवढं काही नाही. पण उगा आता इथं पॉईंट दिलेला असतो, MCQ पडतो, पण ऍक्च्युली IIT मध्ये ह्याच्या आधारावर खूप प्रश्न करावे लागतात. तर बघूया काय पोलार नॉन पोलार. आपण बॉन्ड बघितला, कोव्हॅलंट बॉन्ड. दोन प्रकारचे बॉन्ड असतात ऍक्च्युली, आयोनिक आणि कोव्हॅलंट. आयोनिक मध्ये डायरेक्ट आयन्सच असतात, A आणि B मायनस. तर कोव्हॅलंट मध्ये कसं असतं असं. आता ह्याच्यात दोन प्रकार असतात कोव्हॅलंटचे. एक A वर थोडासा चार्ज, B वर थोडासा चार्ज, त्याला आपण म्हणतो पोलार कोव्हॅलंट बॉन्ड. कसला बॉन्ड म्हणतो? पोलार. पोलार. आणि A आणि B ची ताकद सारखी असेल तर ते काय पोल तयार होत नाहीत. नाईट. पोलार कोव्हॅलंट बॉन्डचा अर्थ कळला का काय असतं ते? आयोनिक बॉन्ड पेक्षा हो. वेगळा बरं का आपण. हो. हा. मग हे पोलार हा शब्द जरा केमिस्ट्रीत अतिच कामाचा आहे. का तर केमिस्ट्री मधलं किंवा आपल्या निसर्गामधलं सर्वात महत्वाचं जे सॉल्व्हंट आहे पाणी, ज्याच्यामध्ये सर्व कामं होतात, ते पोलार आहे, आयोनिक नाही, पोलार आहे. सोडियम क्लोराईड कसं आहे? आयोनिक आहे, पण हे कसं आहे? पोलार आहे. कोण? हे म्हणजे पाणी. ऑक्सिजन H असं आहे ना वॉटर बेटा. हो. हो. मग हे ऑक्सिजनची ताकद जास्त आहे, मग त्याने स्वतःकडे निगेटिव्ह चार्ज घेते आणि याच्यावरती पॉझिटिव्ह येतात. डेल्टा म्हणजे पूर्ण इलेक्ट्रॉन ट्रान्सफर झालाय का? नाही, फक्त हे ना नाही. बॉन्ड मधला इकडे ओढून घेतला म्हणून डेल्टा निगेटिव्ह आला, इकडे डेल्टा पॉझिटिव्ह. ह्याला जर थोडं बघितलं असं एक ॲज अ मॉलिक्यूल, असं मॉलिक्यूल म्हणतो, इकडे डेल्टा निगेटिव्ह इकडे डेल्टा पॉझिटिव्ह असेल, बरोबर का? हो. म्हणजे वॉटर मॉलिक्यूलला मी इथून पुढे समजा जर असं दाखवलं, ते समजून घ्यायचं काय दाखवलं ते. हे इकडे जे दाखवलं ते ऑक्सिजन, इकडे दाखवलं ते हायड्रोजन. सो वॉटर एक डायपोल सारखं काम करते. हो. आणि असे बरेच सॉल्व्हंट आहेत जे की डायपोलचं काम करतात, त्यांना पोलार सॉल्व्हंट म्हणतात. आणि असे बरेच सॉल्व्हंट आहेत की ज्यांच्यामध्ये असे चार्ज सेपरेशन नाही, त्यांना नॉन पोलार म्हणतात. हे पोलार नॉन पोलार हे शब्द बऱ्याच वेळेस येणार आहेत. आणि पोलार मध्ये पोलार सबस्टन्सेस सहसा मिसळतात आणि नॉन पोलार मध्ये नॉन पोलार सबस्टन्सेस सहसा मिसळतात. सहसा पोलार म्हटलं की इनऑर्गॅनिक येते आणि नॉन पोलार म्हटलं की ऑर्गॅनिक येत असते. हळूहळू आणखीन क्लॅरिटी येत राहते, जसं सिलेबस पुढे जातो, जसं MCQ सोडवतात तस याचा अंदाज येत जातो. कधी लक्षात ठेवायचं, कोणत्याही गोष्टीविषयी जास्त भीती वाटायला लागली की त्यासोबत वेळ स्पेंड करायचा, ते उगत सोपं होते. काय बी नसतं, मेनी क्वेश्चन सोडायचे, उगत क्वेश्चन सोडायचे, आपोआपच कळत राहते, आपोआपच येत राहते, स्पॉन्टेनियसली यायला सुरू होते. आता कसं नॉन स्पॉन्टेनियसली येते, डोकं उठते, नंतर आपोआप येते. तर आता समजा हे पोलार मध्ये का होतंय, म्हणजे आपोआप का होते. आता गोष्ट एखादी आपोआप होणे म्हणजे त्यासाठी काय कारणीभूत आहे? एक, ह्याची स्टॅबिलिटी. आता बघा, हे एक आणि हे एक आहे, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी कधी जात आहे का नाही, 1 कडून 2 कडे चाललात ना. एक तर इथं तुम्हाला त्रास झाला पाहिजे, दुसरं इथं सोपं झालं पाहिजे, इथं बरं पडलं पाहिजे तुम्हाला, म्हणजे इथं तुम्हाला चांगली नोकरी भेटायला किंवा स्टॅबिलिटी जास्त भेटायला. इथं स्टॅबिलिटी कमी हो. असली पाहिजे आणि इथं स्टॅबिलिटी जास्त पाहिजे, दोन्हीपैकी एक कंडिशन असली पाहिजे किंवा दोन्ही असल्या तर चांगलीच गोष्ट आहे. म्हणजे सहसा स्पॉन्टेनियस गोष्ट कोणती असते, ज्याच्यामध्ये अगोदर एनर्जी जास्त असते किंवा स्टॅबिलिटी कमी असते आणि नंतर स्टॅबिलिटी वाढते, अशा गोष्टी फटाफट होतात. म्हणजे एखादी रिॲक्शन फास्ट आहे म्हटलं की ती का फास्ट झाली ह्याचं एक्सप्लेनेशन दोन पद्धतीनं भेटणार तुम्हाला. कधी कधी रिॲक्टंटच्या अनस्टॅबिलिटीवरून किंवा प्रोडक्टच्या काय सांगू स्टॅबिलिटी. स्टॅबिलिटीवरून भेटेल. कळलं का? हो. म्हणजे हा माणूस बाबा तिकडं काय गेला, एक तर त्याला त्या हायत्या गावामध्ये त्रास झाला किंवा हायत्या गावात काही प्रॉब्लेम नव्हता तेवढा, पण पुढच्या गावात त्याला खूप जास्त स्टॅबिलिटी भेटली, असे होऊ शकते ना. हो. म्हणजे डिफरन्स इन द स्टॅबिलिटी हे महत्वाचा आहे शब्द आहे का नाही, फॉर अ हो. रिॲक्शन टू बी स्पॉन्टेनियस. मग असं काय पोलार मध्ये होत आहे की जेणेकरून पोलार मध्ये हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युजन मोर फेवरेबल आहे. काय होते बघा, हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युजन मध्ये काय तयार होतात? आयन्स, बरोबर आहे. हो.
आणि पोलार सॉल्व्हंट म्हणजे त्यात पण आयन्स आहेत, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, बरोबर. हो. मग आता हे निगेटिव्ह वाला आता हेट्रोलायटिक जर झालं तर आयन तयार होते, होमोलायटिक झाल्यावर आयन तयार होतील का? नाही. मग ह्याला जर पाणी, हे पण पोलार सॉल्व्हंट मध्ये समजा होमोलायटिक झालं आणि इथं पोलार सॉल्व्हंट मध्ये हेट्रोलायटिक झालं. पोलार सॉल्व्हंट कळालं ना कसं आहे ते हे? हो. तर मला सांगा, हे सॉल्व्हंटचे जे मॉलिक्युल आहेत ते त्यांची हे जे तयार झालेत स्पीसीज, त्यांना चिटकण्याची एक टेंडन्सी बघूया आपण. म्हणजे ते चिटकतील, कुठं चिटकतील? पहिल्या केसमध्ये चिटकतील जाऊन का दुसऱ्या? दुसऱ्या. कारण तिथं आयन्स आहेत ना, म्हणजे हा निगेटिव्ह वाला ह्याच्यासोबत इथं बॉन्ड करणार, किंवा हे थोडंसं स्वतःला रिअरेंज, हा थोडं थोडं बघूया, ते पण बघूया कसं. पण इथं तर कसे चिटकतील बघा, इथं एकदमच व्यवस्थित चिटकतील. ए प्लस बी मायनस, इथे इकडून येणार ह्याचा मायनस, इकडून येणार प्लस, इथं बॉन्ड होणार. तसंच वॉटरचा मायनस प्लस, म्हणजे पूर्ण बाजूने इथं चिटकायची स्कोप आहे, ठीक आहे ना. पण इथं नाही. का नाही? कारण याच्यावर चार्ज नाही, व थोडी टेंडन्सी आहे चिटकलं तरी. पण आयन्सला मात्र पोलार सॉल्व्हंट चिटकतो, बरोबर आहे. हो. पण हे उत्तर नाही आपलं. चिटकलं म्हणजे काय झालं? चिटकल्यानं होते काय हे बघा. आपल्याला मेन शेवटी कुठे एक्सप्लेनेशन केमिस्ट्रीतलं म्हटलं की शेवटी कुठं जायचंय? स्टॅबिलिटी वाढली किंवा एनर्जी कमी झाली इथपर्यंत जायचं आहे का नाही? हो. मग आता चिटकलं म्हणजे बॉन्ड फॉर्म झाला का, म्हणजे मेक झाला का ब्रेक झाला? मेक झाला. बॉन्ड मेकिंग मध्ये म्हणजे आता हे येऊन चिटकलं म्हणजे ते आपोआप झालं का बळजबरीने झालं? आपोआप झालं. आपोआप मध्ये एनर्जी काय होत असते? कमी होते. कमी होते म्हणजे स्टॅबिलिटी वाढते. वाढते. म्हणजे याचा अर्थ सॉल्व्हंटचे मॉलिक्यूल आयनला येऊन चिटकतात आणि म्हणून आयन हे पोलार सॉल्व्हंटमध्ये स्टेबल असतात. पण म्हणजे नॉन आयन पेक्षा आयन हे पोलार सॉल्व्हंटमध्ये स्टेबल असतात. कुणापेक्षा? नॉन आयन पेक्षा आयन हे कुठं स्टेबल आहे? पोलार सॉल्व्हंट. पोलारमध्ये. म्हणून पोलार सॉल्व्हंटमध्ये नॉन आयन तयार होण्याची प्रक्रिया जास्त फेवरेबल आहे का आयन होण्याची प्रक्रिया? आयन होण्याची. आयन होण्याची, जी की कधी कोणत्या बॉन्ड फ्युजन मध्ये होते? हेट्रोलायटिक बॉन्ड. म्हणून हेट्रोलायटिक बॉन्ड फ्युजन इज फेवरेबल इन पोलार, अदर फॅक्टर्स रिमेनिंग कॉन्स्टंट. आणि इकडं होमोलायटिक इज फेवरेबल इन नॉन पोलार. हो. हे फॅक्ट आता असं नाही लक्षात ठेवायचं की नॉन पोलार मध्ये ऑलवेज होमो होते, नाही. आता तुम्ही नॉन पोलार मध्ये जर HClच नेऊन ठेवला किंवा HF नेऊन ठेवला की जिथं ताकदीचा खूप फरक आहे, मग किती झालं तर हे ताकदीचा एवढा फरक आहे की ते हेट्रोलायटिकच होते. म्हणजे हे सर्व फॅक्टर ऍट अ टाइम काम करत असतात. सर्वांचं कोण ताकदवान, कोणता डॉमिनेटिंग फॅक्टर आहे त्याच्यावरून ते ठरते. आणि त्याच्यावर आधारित खूप प्रश्न IIT ला असतात. बट आपल्याला तसलं काहीच नाही. फक्त आपल्याला एवढंच माहीत असावं ग, हे पोलार सॉल्व्हंट मध्ये आयन हे स्टेबल असतात, बस एवढंच. किंवा पोलार मध्ये पोलार सबस्टन्स हे स्टेबल असतात, कारण चार्जला चार्ज जाऊन चिटकतो. हो. म्हणूनच पोलार मध्ये पोलार डिझॉल्व्ह होते किंवा आयोनिक सबस्टन्स डिझॉल्व्ह होतात. आणि हे सॉल्व्हंटचं चिटकणं सोल्यूटच म्हणावं लागेल ना ते येला. हो. द स्टिकिंग और मेकिंग ऑफ बॉन्ड ऑफ द सॉल्व्हंट टू द सोल्यूट इज कॉल्ड ॲज सॉल्वेशन. हे शब्द महत्वाचा आहे, खूप वेळेस होतो, सॉल्वेशन म्हणतात. आणि जर हा सॉल्व्हंट पाणी असेल, जो की सहसा असतो, मेनी टाइम्स पाणीच असते, वॉटर, तर त्या सॉल्वेशनलाच एक स्पेशल नाव आहे हायड्रेशन. हे शब्द खूप वेळेस येतो, हायड्रेशन. जसं की तुम्ही क्वांटम म्हणता आणि लाईटच्या केसमध्ये एक स्पेशल नाव फोटॉन आहे. ही जी आहे कोण सॉल्वेशन प्रक्रिया ही खूप कामाची आहे, कळलं का? आणि तिच्यामुळे
आयोनिक सबस्टन्सेस किंवा आयन्स हे पोलार सॉल्व्हंट म्हणजे वॉटर मध्ये खूप स्टेबल आहे. कळलंय का? हो. आणि म्हणून पोलार मध्ये हेटेरोलायटिक बॉन्ड फ्युजन का होते कळलं? हो. मग आता आपण बघूया बॉन्ड फ्युजन झाल्यावर चार्जेस कसे कसे येतात. तर बघा इलेक्ट्रॉनचे मुवमेंट कसे कसे होते. एक तर काय होते, इथला आहे इलेक्ट्रॉन, इथून इथं गेला, ह्याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनची मुवमेंट कुठून झाली, बॉन्ड मधून ऍटम कडे झाली का? हो. ए वर प्लस आलं, बी वर मायनस आलं. आता असं एक लिहिण्याची पद्धत आहे. किंवा ह्या बी वर आता हे दोन इलेक्ट्रॉन पण आले माहितीये का नाही. आता हे मायनस म्हणजे कुठून आलं ते मायनस, एक दुसऱ्याचा इलेक्ट्रॉन आहे त्याचा मायनस आला, हे तर स्वतःच होतं त्याचं. हो. पण बी वर लोन पेअर आली का नाही, बॉन्ड मध्ये जी होती ती आता ह्याच्याकडे लोन पेअर म्हणून आली. कळलं का बघ? हो. पण ह्याला दुसरी एक पद्धत आहे लिहिण्याची, काही बुक्स मध्ये दिसेल बी त्याच्यावर ही लोन पेअर आली का अशी, आणि मायनस चार्ज पण हो. आला, त्या मायनस चार्जला असं होतं किंवा ती लोन पेअर आल्या जी की आधी बॉन्ड पेअर होती आणि त्या बॉन्ड पेअर मधला एक दुसऱ्याच होता म्हणून ह्याच्यावर मायनस चार्ज आला. हो. पण काही बुक मध्ये असंही दिसेल की लोन पेअर पण दाखवलं आणि मायनस पण दाखवलं. कळलं का? हे असं वेगळं हो. नाही दाखवायला पाहिजे, ते रॉंग आहे. कारण हे मायनसचा अर्थच आहे की लोन पेअर आहे. मायनसचा अर्थच काय असतो, लोन पेअर आहेच. म्हणजे एक त्याचा इलेक्ट्रॉन, लोन पेअर मध्ये दोन इलेक्ट्रॉन असतात पण मायनस दोन चार्ज आहे का? नाही, चार्ज एकच आहे. का? कारण एक स्वतःचा इलेक्ट्रॉन, एक दुसऱ्याचा आहे. मग चार्ज कोणामुळे आलाय, स्वतःमुळे का दुसऱ्यामुळे? दुसऱ्यामुळे. म्हणून ही पद्धत रॉंग असेल, पण बऱ्याच ठिकाणी तुला दिसू शकते ही पद्धत. कळलं का? हे असं लिहायला नाही पाहिजे. मायनस लिहिलं म्हणजे हो. समजायचं की तिच्या लोन पेअर इन्क्लुडेड आहे. कळलं? हो. ही खूपच स्टँडर्ड बुक मध्ये कुठंतरी असते, ही तुला काही सापडणार नाही कुठं. मोस्ट ठिकाणी हेच असतं. आणि हे चार्जेस आलेले कळणं आता आपल्याला कामाचं आहे. मग बॉन्ड टू ऍटम झालं. कधी कधी काय इलेक्ट्रॉनची मुवमेंट होते, बॉन्ड टू ऍटम झालं. आणखीन एक बॉन्ड टू ऍटमचं उदाहरण घेतो मी. बॉन्ड टू ऍटमचं हे ए एक्झाम्पल, इथं आपण बी घेऊया. बघा, सहसा सिग्मा बॉन्ड तुटणं अवघड असते. सिग्मा बॉन्ड म्हणजे जेव्हा दोन बॉन्ड असतात त्यातला एक सिग्मा असतो आणि एक पाय. हो. तर सिग्मा बॉन्ड स्ट्रॉंग असतो, तो एवढा सहज तुटत नाही. पण पाय बॉन्ड खूपच इझिली तुटतात. मग मी असं केलं, दोन्ही इलेक्ट्रॉन कुणाकडे गेले, ऑक्सिजन. डबल बॉन्डचा काय झाला, सिंगल बॉन्ड. मी जर इकडून पण असं दाखवलं असतं तर दोन्ही बॉन्ड तुटले असं झालं असतं, पण एकच बॉन्ड तुटला. मग कार्बन हो. वरती प्लस आला, ऑक्सिजन वरती मायनस आला. हे कळलं कसं? हो. त्यांना चोरी केली ना. दुसरी, इलेक्ट्रॉनची मुवमेंट कशी होते बॉन्ड करून ऍटमच्या ऐवजी. ऍटम कडून बॉन्ड कडे पण होऊ शकते, जसं की सोपं इथं सांगतो, रिअल एक्झाम्पल घेत, ठीक आहे. ऍटम टू बॉन्ड सोपे घेतो, म्हणजे असे रिअल एक्झाम्पल नंतर घेऊया आपण, सध्या कामापुरतो. कधी कधी ऍटम वरती लोन पेअर असते, ए आणि बी मध्ये बॉन्ड असतो
आणि काय होतं इलेक्ट्रॉन इथे जातं. मग ए आणि बी मध्ये डबल बॉन्ड झाला. हो. दोन्ही इलेक्ट्रॉन ए चे होते, त्याच्यापैकी एक बी कडे गेला आणि एक ए कडे राहिला, असं काहीतरी होतंय का नाही? हो. म्हणून ए वरती प्लस चार्ज येणार आणि बी वरती मायनस येणार. कळलं? हो. एक इलेक्ट्रॉन बी न चोरला असं म्हणता येते ना. हो. त्याच्यानंतर एक रिअल लाईफ म्हणजे रिअल एक्झाम्पल बघूया कसं होतं असं. ऑक्सिजन कडे लोन पेअर असते, तसं तर 2 लोन पेअर असतात बरं का ऑक्सिजन. ठीक आहे. आता आणि समजा हो. इथे एक डबल बॉन्ड आहे समजा. आता कसं आहे बघा, ह्या ऍटमनं इथे इलेक्ट्रॉन दिला, पण आता ह्या कार्बन तर ऑफकोर्स होतं बघा. कार्बन कुठं आहे? कार्बनचं जर ऍक्च्युअल काढलं तिथं हायड्रोजन असायला पाहिजे, बरोबर ना. कार्बनचे 4 बॉन्ड विसरायचे हो. नाही. 1 2 3 4 झाले. ऑफकोर्स मग इथं 2 आहेत. हो. मग आता बघा, ही इलेक्ट्रॉनची जी मुवमेंट झाली इथं कुणाकडून कुणाकडे झाले? ऑक्सिजन कडून कार्बन कडे. नाही, कार्बन कडे, बॉन्ड मध्ये. हो. बरोबर, बॉन्ड मध्ये झाल्या का ऍटम मध्ये? बॉन्ड मध्ये. बॉन्ड मध्ये झाल्या. ठीक आहे, कार्बन कडे गेला, पण मुवमेंट कळलं पाहिजे कुठून कुठून. मग काही जण काय करतात, हे असे घेणार असतात, हे रॉंग आहे. बॉन्ड मधून हे लोन पेअर ही ऍटम वरून ऍटम कडे उडी मारत नाही. ऍटम कडून कुठे जाते? बॉन्ड दाखवतात नंतर करेक्ट करून. पण हे उगाच काही करणार असं, उगाच लेस सिरियस घेणार किंवा इथून इथं दाखवणार. एक्झॅक्ट इलेक्ट्रॉन कुठून कुठं चालले हे पाहणं खूप गरजेचं आहे. हे व्यवस्थित इथे घ्यायचं, व्यवस्थित दाखवायचं, काहीच गडबड नाही करायची. आणि हे बघा, आता पण प्रॉब्लेम काय होते, प्रॉब्लेम पण कळले पाहिजे थोडं. CH. आता इथं सिंगल बॉन्डचं आता काय होणार? आता हे 2 इलेक्ट्रॉन आहे ना, 2 इलेक्ट्रॉन पासून एक बॉन्ड बनत असतो. हो. मग डबल बॉन्ड होईल का? हो. इथं कसा डबल बॉन्ड तुटला होता, कारण इलेक्ट्रॉन हो. इकडून इकडे टाकले उलटे. पण इथं आपण बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन टाकले, बॉन्ड मध्ये इलेक्ट्रॉन टाकले की इलेक्ट्रॉन बॉन्डची संख्या वाढते. आणि ऑक्सिजनवर प्लस चार्ज येईल का? हो. आणि ह्याच्यावर मायनस. निगेटिव्ह. आणि एक लोन पेअर राहील का ऑक्सिजनवर? इको होती नाही तर. हा, हो. पण ह्या कार्बनचा प्रॉब्लेम जरा बघा बरं. त्या कार्बनचे 5 बॉन्ड झाले तर आहे का नाही? हो. असं नसते. मग काय होत असते, जसंच ह्या ऑक्सिजनने ह्याला बॉन्ड लोन पेअर दिली की लगेच हे कार्बन तयार, मला प्रॉब्लेम व्हायला तिकडे बरोबर. कसं केलं हे, कसले व्यवस्थित बॉन्ड कडून कसं केलं. इथं इलेक्ट्रॉन कुठून कुठं मूव्ह झाले सांगा. बोल बेटा. बॉन्ड कडे. बॉन्ड कडून ऍटम कडे. मग एवढं तर कळलं की इथला हा सिंगल बॉन्ड डबल बॉन्डचं कन्वर्जन सिंगल मध्ये झालं. हो. दुसरं हे कळलं का की कार्बनला इकडून एका इलेक्ट्रॉनचा गेन झालाय, पण ह्या बॉन्ड मधून एका इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. हो. म्हणजे त्याच्यावर अगोदर चार्ज नव्हता, आता पण चार्ज राहणार नाही. कळलं का? हे पण चार्ज निघून जाईल.
चार्ज निघून गेला कळलं का कार्बनवरचा? हो. आणि ह्याच्यावरती मायनस येईल का प्लस येईल? मायनस. मायनस येईल. म्हणजे कसं झालं बघा, ऑक्सिजनचा एक इलेक्ट्रॉन चोरीला गेला म्हणून त्याच्यावर प्लस आला. पण कार्बनचं कसं आहे, इकडून चोरला आणि इकडून चोरीला गेला म्हणून ह्याला काहीच नाही, जसं होतं तसंच. हो. आणि ह्याच्यावर मायनस आला कारण त्याने इथला चोरला. आता हो. हे लक्षात ठेवायचं, कन्झर्वेशन ऑफ चार्ज. म्हणजे ओव्हरऑल अगोदर 0 चार्ज होता ह्याच्यावर, आता पण ओव्हरऑल 0 चार्ज आहे. हो. कळाले हे? हो. हे चार्जेस जरा हळूहळू हळूहळू लक्षात येतात बरं काय, कसे कसे होतात. मग हे कुठून कुठं, आता ह्याच्यात घाई करतात कसे विद्यार्थी, हे ॲरो काढण्यामध्ये अतिशय जास्त घाणेरडापणा करतात. गरज नसताना ह्याला असं देणार, मग ह्याला कुठंतरी इकडे देणार, काही उगाच इथं देणार, काही गरज नसताना, किंवा ते समजलेलं नसते त्यांना म्हणून तसं वेळासारखं करतात. इव्हन हे एवढं सुद्धा नाही होऊ द्यायचं की इथं देत, इथं हायड्रोजनवर पण नाही द्यायचं, एक्झॅक्ट कार्बनवरच द्यायचं. त्याच्यानंतर तिसरं ऍटम टू बॉन्ड झालं. त्यानंतर बॉन्ड टू बॉन्ड पण मुवमेंट होते इलेक्ट्रॉनची. बघा, कार्बन इज इक्वल डायरेक्ट काय फरक पडतो, कार्बन घ्या ए घ्या, डबल बॉन्ड बी, सिंगल बॉन्ड सी, डबल बॉन्ड टी. काय होते हे बॉन्ड बरोबर झालं, कुठून कुठे उडी मारली, बॉन्ड टू बॉन्ड आहे का? हो. परंतु आता ह्याची व्हॅलन्सी काय होत्या, म्हणजे ओव्हर सॅटिस्फाय होते, म्हणून हे काय करते इकडे देते. व्यवस्थित ओव्हर सॅटिस्फाय चार झाले तसं. हायड्रोजन असेल ना त्याच्याकडे, तुम्ही काढला ना, बघा काय करायचं, काय CH2 डबल बॉन्ड CH CH. आता बघा, आता ह्या कार्बनचे 4 बॉन्ड आहेत, त्याचे पण 4 बॉन्ड आहेत, 1 2 3 आणि हायड्रोजन चौथं, हे इथं गेले. आता 5 होतील ना बॉन्ड ह्या कार्बनचे. हो. तर ते त्याला शक्य नाही. मग हे बघा कसं करते, हे घाई नाही करायचं पुढचं, त्याला पुढे अजून असं नाही द्यायचं, इथं कोण आहे पुढे, पुन्हा सोबत बॉन्ड बनतो, मग ते ऍटम कडे जातं, ते पण असंच कार्बन कडेच. मग इथं बघा CH2, इथं डबलचं काय झालं, सिंगल. एक इलेक्ट्रॉन चोरीला गेला म्हणून ह्याच्यावरती मायनस. प्लस ना का मायनस? प्लस. आता ह्या कार्बनचा इलेक्ट्रॉन चोरीला गेलाय का काहीच झालं नाही? काहीच झालं नाही. काहीच झालं. इकडून घेऊन इथं दिला, हो. इथले 2 उचलले आणि इथं दिले, काहीच नाही ना त्याला. हो. त्याला स्वतःचा तो स्वतःकडेच राहिला की त्याचा कोण चोरला, पण ह्याचा एक गेला चोरीला. हो. मग ह्याला नो लॉस नो गेन म्हणून ह्याच्यावर काहीच चार्ज नाही, काहीच चार्ज नाही असं म्हणण्यापेक्षा चार्ज मध्ये बदल येणार नाही. हो. इथं डबल बॉन्ड आला. हो. आता ह्याला गेन आहे का लॉस आहे, का नो लॉस नो गेन? नो लॉस नो गेन. इकडून गेन अपेक्षा, हो. असंच ना, इकडून गेन आहे का लॉस आहे? गेन. आणि इकडून लॉस. लॉसच आहे ना, घेऊन चालले की. कन्फ्युजन आले का? हो. याच्यामध्ये थोडं व्हायले बघ, इकडून इलेक्ट्रॉन इथं आले, मग हो. ह्या रो मध्ये 2 इलेक्ट्रॉन असतात, मग त्याच्यासाठी आपण इथं बॉन्ड बनवला. हा बघ, हे पहिला कार्बन, हा दुसरा कार्बन, हा तिसरा, पहिला दुसरा तिसरा चौथा, पहिला दुसरा तिसरा चौथा, इथे CH2 बनवूया आपण.
आता दुसऱ्याचं कसं झालं, दुसऱ्यानं इथले 2 इलेक्ट्रॉन, हे 2 इलेक्ट्रॉन कुणाचे येतं, एक पहिल्याचा आहे आणि एक दुसऱ्याचा आहे. हो. मग हे दोन्ही उचलले आणि उचलून इथं ठेवले, म्हणजे इथं ठेवले, म्हणजे ह्याला एक लॉस झाला ना, त्याचा एक गेला की निघून. हो. पण ह्याला काहीच नाही, ह्याचा फक्त ह्याचा जो हा इलेक्ट्रॉन होता तो अगोदर इकडून होता, त्याच्या त्याने इकडून ठेवला. हो. सो इथं नो लॉस नो गेन. त्याच्यानंतर ह्याचं बघूया आपण, ह्या ऍरो मधून त्याला काय झालंय, गेन झाला का लॉस झाला, गेन. गेन. पण ह्या ऍरो मधून काय झालं लगेच, लॉस. लॉस. मग ओव्हरऑल ट्रान्झॅक्शन मध्ये म्हणजे तू कुणाचे तरी पैसे घेतलेस आणि कोणतरी तुझ्या खिशातून घेतले, तुला गेन झाला का लॉस झाला, नो चेंज. नो चेंज. म्हणजे चार्ज मध्ये काही बदल होईल का त्याच्या तिसऱ्याच्या, नाही. आणि ह्याचं कसं होईल, निगेटिव्ह. व्हेरी गुड. कळलं, बॉन्ड हो. टू बॉन्ड कसं ट्रान्सफर होतो. हो. त्याच्यानंतर आता असे बघूया, आणि प्रत्येक जण काही 4च बॉन्ड करतो असं नाही, कुणाचे 2 असतात, असे असते का नाही, ऑक्सिजन 2च करतो. हो. आता इथं पहा जरा, समजा हे इलेक्ट्रॉन इथं दिले आणि हे पुढे, ए ला काय झालं सांगा, लॉस. म्हणून त्याच्यावरती प्लस. इथे सिंगल बॉन्ड येईल का डबल येईल, डबल बॉन्ड. डी ला काय झालं, नो चेंज. नो चेंज. मग काय चार्ज येईल का त्याच्यावर, नाही. बर पुढे, डबल बॉन्ड का सिंगल बॉन्ड, सिंगल बॉन्ड. आणि याच्यावर सी ला गेन झाला, निगेटिव्ह चार्ज. बरोबर आहे आता, हो. नाही, तुम्ही हे पुन्हा ते इलेक्ट्रॉनिक डिफरन्स सारखं केलं, तुम्ही बी वरती चार्ज येणार नाही हे वाक्य म्हटले का मी, बी वरती चेंज होणार नाही काही, बरोबर का बेटा, म्हणजे बी हो. कडे आधी जेवढा चार्ज होता तेवढा राहीलच की, हो. मग बी वर आधी किती झालं, -1. निगेटिव्ह. मग निगेटिव्ह राहील हो. का नाही, हो. निगेटिव्ह राहील ना. हो. आणि ओव्हरऑल पण बघा, ओव्हरऑल अगोदर काय ह्याच्यावरती चार्ज आहे -1, नंतर पण -1च हो. राहायला पाहिजे का, हो. ओव्हरऑलच्या वरून पण, कारण ते चार्ज तर पाहिजेच तुम्हाला, ओव्हरऑल चार्ज -2 कुठं आले, -1, -1, -2 आणि +1, म्हणजे ओव्हरऑल अगोदर नेट चार्ज जेवढा होता तेवढाच नंतर राहणार, बरोबर का. हो. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या. हे एक्झाम्पल बहुतेक इथं जरा जास्त घेतले मी, नोट्स मध्ये नाही काढत. आणखीन एक बघूया, मग तसं क्लिअर झालं पाहिजे, चार्ज महत्वाचा आहे जरा कळणं.
नेक्स्ट एक्झाम्पल हे इथं आलं. आता बघा NH2 वरती लोन पेअर राहील का? नाही. चार्ज कसला येईल? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. इथं सिंगल डबल डबल. डबल. कार्बन गेन लॉस नो चेंज. नो चेंज म्हणून चार्ज पॉझिटिव्ह. हे नो चेंज ह्याला म्हणतात. कळलं का? नो चेंजचा अर्थ नो चार्ज असं नाही. नो चेंज म्हणजे नो चार्ज असं नाही. आणि हे लॉजिक आहे ना बेटा. काय तेवढं हो. डोक्याला ताप घ्यायची गरज नाही. पाठांतर थोडंच आहे ते. साधी गोष्ट आहे. तुझ्यावर आधी ₹1 कर्ज होतं. घेऊन पुढच्या ₹1 दिले तर ₹1 तर जसं तसंच राहणार ना. म्हणजे हे एकदम सिंपल आहे. हो. डबल बॉन्डचं काय होणार? सिंगल बॉन्ड. आणि ऑक्सिजनवरती कसला चार्ज येईल? निगेटिव्ह. ओव्हरऑल चार्ज किती होता याच्यावर? +1. किती आहे? +1. कारण हे आणि हे कॅन्सल होईल. हो. काय काय झालं ते? हो. तुम्ही एक मला फक्त सांगा. फक्त मला चार्जेस सांगायचे नंतर मी एक करून देतो. येतं लिहून देतो तुम्हाला. कॅट आहे. ओके. मी एक जरा होमोलेटिक्स घेतो. बघ आता एकच इलेक्ट्रॉन आहे समजा ह्या कार्बनवर. मग एकच आहे म्हटल्यावर एकच. पण एकनं बॉन्ड बनत नसतो. मग समजा एकनं बॉन्ड बनत नाही. सहसा असंच असते की इकडं पण एखादा इलेक्ट्रॉन असतोच. आता हे जरा जास्त झालं हे असं होत नाही. एक इलेक्ट्रॉन जास्त आहे. पण ती एक लोन पेअर असते. ती लोन पेअर मूव्ह झाली कम्प्लीट लोन पेअरच होते. एक तर नाही. आता इथं आपल्याला एक पाहिजे फक्त. आणि असं शक्य नाही 1 2 3 4 5 6 7 8 एवढं कार्बनकडे इलेक्ट्रॉन नाही आहेत. प्लस चार्ज होतो. मग आता काय करतोय हे कार्बन म्हणतो मी एक इलेक्ट्रॉन इथे देतो. पण बॉन्ड बनवला दुसरा पाहिजे म्हणून ह्याचा एक इथं आला. नीट लक्ष द्या. आणि हो. आत्ता जरा नीट लक्ष द्या. जरा काय करतोय मी. शांत विचार करायचा. काय घाई नाही करायची. हाफ हेडेड एरो आणि फुल हेडेड एरो ह्याच्यामध्ये फरक आहे. कळलं का? हो. आता ह्या कार्बनला काय झालं सांगा. लॉस का गेन? लॉस. कसं काय लॉस? त्याच्याकडे एक इलेक्ट्रॉन होता. त्याला त्याच्याकडेच आहे ना. हे बघा इकडून ह्याने ह्याचा एक दिला ह्याने ह्याचा एक दिला. जर ह्याचे 2 इलेक्ट्रॉन असले असते आणि हे 2 बॉन्ड मध्ये दिले. बॉन्ड मध्ये 2 दिले की एक दुसऱ्याला जातो आणि एक स्वतःला राहतो. कळलं का? हो. पण इथं त्यांनी एकच दिलाय ना. हो. जो बॉन्ड मध्ये दिलाय तो दुसऱ्याला दिला का त्यानं स्वतःकडेच ठेवल्यासारखं झालं. हो. स्वतःकडे का दुसऱ्याला दिला? स्वतःकडेच आहे. पण बॉन्ड झाला. बॉन्ड व्हायला तर 2 इलेक्ट्रॉन लागतात. ते दोघांनी एक एक दिले. पण इथं कसं आहे दोन्ही हे एकट्याने दिले होते.
हो. म्हणून इथं पॉझिटिव्ह चार्ज आला. हो. बॉन्ड मध्ये गेलेला एक एकाला भेटतो आणि एक दुसऱ्याला भेटतो, एवढं पक्क लक्षात ठेवायचं. हो. आता ह्या कार्बनचं सांगायचं मला लॉस गेन. नो चेंज. नो चेंज. नो लॉस. नो गेन. इथून लॉस आहे का गेन आहे? इथून काय? लॉस आहे पण ते त्यालाच भेटायला. त्यालाच भेट म्हणजे लॉस नाहीच मग म्हणायचं ते. ठीक आहे, लॉस नाहीच. हो. हे नो चेंज. नो लॉस नो गेन, कारण त्याचाच एकच घेतलं त्यानं, दोन्ही घेतलं असतं तर गेन. आणि इथं हो. इथं पण नो चेंज. नो चेंज. म्हणून ह्याच्यावरती पण ह्याच्यावरती डॉट राहील का नाही? डॉट नाही. का नाही राहणार? कारण एक डॉट गेला तर दुसरा डॉट आला ना, राहील का? हो. ह्याच्यावरती डॉट राहील का नाही? ते नाही. मुवमेंट व्हायला वाटतं, मुवमेंट होऊ देऊ नको फोनची. हो. वाचत असेल. हा सांग, ह्याच्यावर डॉट राहील का? नाही. का? कारण अगोदर होता एक इलेक्ट्रॉन, तो कुठे गेला? बॉन्ड मध्ये. बॉन्ड मध्ये गेला. त्याच्यानंतर इथं डबल बॉन्ड का सिंगल बॉन्ड? सिंगल बॉन्ड. आणि इथं काय डॉट येईल का? हो. हो. आणि चार्ज कोणावर काय राहील का? नाही. आहे ना बेटा, कार्बन प्लस होता तो प्लस राहील की. हो. कळलं व्यवस्थित हे? हो. आता हे तुम्ही कर. हे मला करून दाखव व्यवस्थित, एकदम शांत, काय काय करायचं नाही. ऑफकोर्स आता याच्यासोबत असं कर. हे बघा, एक चूक झाली होती माझी. इथं एक ॲरो काढायचा राहिला होता. हे हाफ हेडेडच बरं काय, कारण इकडे एक इलेक्ट्रॉन गेला की इकडे दोन नाही देऊ शकत. हो. अपेक्षा हो. बघा आता थोडं किचकट आहे हे, चालतंय. बघ आता काय होणार, मी फक्त अगोदर लिहून काढतो. CH एक एक बॉन्ड तर राहतच असतात, हे माहित असू दे, किंवा कुठं कुठं ब्रेकही होते पूर्ण बॉन्ड. बघूया तर की, बघूया काढून बघूया अगोदर. हा आता सर्वात पहिले सोपं एक काम करून टाकायचं. ह्या
ऑक्सिजनचं समजा आपण सोपं काम केलं. डबल बॉन्डचा काय झाला? इथं कोणता बॉन्ड घेतली सिंगल परीक्षा? बॉन्ड. सिंगल. आणि ह्याच्यावर चार्ज सिंगल निगेटिव्ह. त्याच्यानंतर आता हा बॉन्ड, सिंगल बॉन्ड. ह्याच्यावर चार्ज, नो चार्ज. ह्याच्यावर इलेक्ट्रॉन, नाही. अरे एक आला ना बेटा, हे काय इथला त्याचा आला ना इलेक्ट्रॉन. जर हे दोन्ही आले असते हा. तर आपण मग हे 2 काढण्याच्या ऐवजी सरळ असं मायनस लिहितो. असं ते मायनसचा अर्थच त्यात 2 आले. हो. कळलं? मग इथं काय पाहिजे आता? डॉट. एक इलेक्ट्रॉन. त्याच्यानंतर ह्याचं एक बघूयात, ह्याचं डॉट काढायचं का नाही? डबल बॉन्ड पाहिजे. हो, डबल बॉन्ड काढायचा, पण डॉट काढायचा का नाही? नाही. आणि चार्ज, नो चार्ज. सल्फरवर पॉझिटिव्ह चार्ज. नाही ह्याचं सांगा आधी. कार्बन, कार्बनवर नाही चार्ज. सल्फरवर सांगा आता. पॉझिटिव्ह चार्ज. नो चेंज. हा. ह्याच्यातून नो चेंज. ठीक आहे, इकडून ना घेतला ना दिला, स्वतःचाच घेऊन स्वतःचाच इकडे दिला, नो प्रॉब्लेम. इकडून पण काही कुणाकडून भेटलं नाही त्याला, आहे का नाही? पण ह्या ॲरोचं काय? हो. मग ह्याच्यामुळे काय येईल? ह्याच्यावर निगेटिव्ह पण येईल. निगेटिव्ह येईल का पॉझिटिव्ह? पॉझिटिव्ह. का निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. मग कसं करायचं? काय लिहायचं? लिहिलं की मग पॉझिटिव्ह जमते का? नाही, अजून एक पॉझिटिव्ह. म्हणजे 2 प्लस असंच आहे. हो. म्हणजे हो. काय हो, एक डब्बा आहे सल्फर, म्हणजे त्याच्यावर अगोदर एक प्लस चार्ज होता, इकडून समजा 2 मायनस आला, इकडून काहीतरी बाहेर 3 किंवा असं 5 मायनस निघून गेले. तर ओव्हरऑल मध्ये 3 आले 5 गेले, म्हणजे काय झालं ओव्हरऑल मध्ये? 2 आले का 2 गेले का 3 गेले? सांग बरं, याचा अर्थ काय? 3 इलेक्ट्रॉन आले ह्या सल्फरकडे इकडून, आणि इकडं पुढे 5 निघून गेले. करंट येत नाही का तुमच्या सर्किटमध्ये? तसं हो. 5 2 गेले. 2 गेले. 2 गेले म्हणजे 2 चा लॉस, म्हणजे त्याच्यावरती चार्ज कसला येईल? 2 प्लस. आणि आधीचा? 2 प्लस. नाही, अगोदरचा प्लस आणि आताचा पुन्हा 2 प्लस किती होईल? 3 प्लस. 3 प्लस 2 प्लस ना, 2 इलेक्ट्रॉन गेले ना, ओव्हरऑल 2 इलेक्ट्रॉनचा लॉस झाला. 3 आले, 2 इलेक्ट्रॉन गेले, 5 गेले. हा, मग ओव्हरऑल मध्ये 2 गेले. 2 गेले म्हणजे +2 चार्ज येणार, आणि आधीचा +1. हो. आता समजा एखादा ॲटम आहे, त्याच्यावरती अगोदर -3 आहे चार्ज, इकडून 3 इलेक्ट्रॉन गेले, इकडून काहीतरी 4 इलेक्ट्रॉन आले, आणि इकडून काहीतरी 6 इलेक्ट्रॉन गेले. चला, काय चार्ज येईल सांगा तुम्हीच. +2. बघूया. म्हणजे आधी बघायचं की ह्या प्रोसेसमध्ये ओव्हरऑल काय झालं, की 6 आणि 3 9 निघून गेले आणि 4 आले. 9 गेले, 4 आले, म्हणजे 5 गेल्यासारखं आहे. ओव्हरऑल 5 इलेक्ट्रॉन लॉस झाले. 5 इलेक्ट्रॉन हो. काय म्हणते? बरोबर. 6 कसं? बरं, 6 आणि 3 9 लॉस झाले, आणि 4 गेन झाले, म्हणजे ओव्हरऑल 5 निघून गेल्यासारखं. म्हणजे ह्याच प्रोसेसला कसं लिहिता येते? -3 चार्ज आणि ओव्हरऑल 5 गेले निघून. 5 निघून जाणं म्हणजे
+5 चार्ज आहे ना, +5 आणि -3 अगोदरचा +2 चार्ज. कळाले? रेडॉक्स रिएक्शन हो. मध्ये करताना तुम्ही असंच आहे आणखी. हो. मग आता बघा, आपल्याला आणखीन एक लेक्चर म्हणजे आता सध्या कसं 1-2 दिवस जास्तच घेणार आपण, नंतर आणखीन हळूहळू. कारण हे काय चॅप्टर एकच पान असते, तर ते खूप असं सांगावं लागतं हे असल्या छोट्या छोट्या गोष्टी, आणि उगाच वेळ लागते. मग एकदा ते स्पीड पकडली की आपलं फास्ट होतंय. हे बेसिक गोष्टी कुठं झालेल्या नसतात आणि मग ते त्रास होत राहते. एवढं स्लोलीच घ्यावं लागतं. मग आता आपलं झालं ऍक्च्युली आता बघा, हो काही इथून बॉन्ड फ्युजन पासून हे 2 पानं झाले. दुपारून पण आपल्याला लेक्चर घ्यावं लागते जरा. हा, अपेक्षा हा. दुपारून